शौर्य पण रडत होता. सो त्यांनी पण आता व्हिडिओ जॉईन केला. इथे बघू शकता शौर्य हाय चेअर मध्ये बसलाय. शौर्य से हाय. लाजतोय शौर्य. हॅलो नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. हा आहे आपला दुसरा व्लॉग आणि आजचा व्लॉग खूप मजेदार असणार आहे, कारण की आजचा व्लॉग असणार आहे डे इन माय लाईफ. ॲक्च्युली आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही सुट्टीच्या दिवशी काय काय करतो, कोणती कोणती कामं करतो, मी कुकिंग कसं करते आणि मग मुलांची मजा कारण की ते दोघंही घरी असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्याबरोबरच घरातली काही कामे जी करायची राहिली आहेत, पेंडिंग आहेत, ती सर्व कामं. कारण की इथे सगळी कामं अमेरिकेमध्ये स्वतःच करावी लागतात. जर बाहेरून माणसांना बोलवायचं झालं कामं करायसाठी तर त्यांना खूप जास्त पैसे द्यावे लागतात, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सो इथे राहणारे सर्वच लोक आय थिंक स्वतःची कामं स्वतः करतात. आम्हीसुद्धा सगळी कामं घरी स्वतःच करतो. सो आज आहे सुट्टी चेतनला. सो आज आम्ही सगळी कामं कंप्लीट करणार आहे आणि हा सगळा दिवस आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. आणि आता इथे मी शौर्यासाठी ब्रेकफास्ट बनवते आहे. हे ऑर्गॅनिक बेबी ओट्स आहेत आणि शौर्याला हे खूप आवडतात. मोस्ट ऑफ द डेज मी शौर्याला हाच ब्रेकफास्ट देते, कारण की तो खूप आवडीने खातो आणि ओट्स तर आपल्या सर्वांसाठीच खूप चांगले असतात. सो मी शौर्यासाठी हा ब्रेकफास्ट बनवला. आणि इथे शौर्य आहे, शौर्याचा ब्रेकफास्ट चालू आहे. हो ना शौर्य? शौर्य खातोय ओट्स आणि फ्रूट्स. हो. ओ when मी माझ्या घरामध्ये होती, then माझी प्लांट होती हे मच. हो, एवढ्या उंचीचे होते. हो. आणि आता हे उंचीचं आहे. उंच झाले ते अजून. हो. अरे वा. कुठले प्लांट आहेत ते? कोणतं प्लांट लावलंस तू? केल लावलंय. केल म्हणजे लीफी व्हेजिटेबल, राईट? व्हेरी नाईस. See the spelling I did. येस, गुड जॉब. आणि इथे सियाना ब्रेकफास्ट करतेय. काय करते सियाना आज ब्रेकफास्ट? Pancake. तुला आवडतात पॅनकेक्स? Yeah. मी सियानाला असे बाईट साईज पीसेस करून दिलेत, सो ती पटापटा खाऊ शकेल. हो ना सिया? आर यू हॅपी? संडे स्पेशल, राईट? आणि तिला टी व्ही लावून दिलाय, सो पटपट खायसाठी, कारण की नाहीतर फार वेळ लावते ती जेवायला. सो माझं सकाळचं काम कंप्लीट झालं आहे काइंड ऑफ. मी सकाळी आमच्या सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि ते दोघं सिया आणि शौर्य बाहेर खेळत आहेत. चेतन त्यांच्याकडे लक्ष देतोय. कोणीतरी एकाने त्यांच्यासोबत थांबावंच लागतं, कारण की ते दोघंही खूप छोटे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष कंटिन्युअसली द्यावंच लागतं. मी काल रात्रीच डिशवॉशर लावलं होतं, त्याच्यामध्ये सगळी भांडी मावली नव्हती. सो काही मोठे पॉट्स आणि पॅन्स असतात ते मी हातानेच वॉश करून घेते. सो आता जस्ट मी ते कंप्लीट केलं आहे आणि आता फक्त राहिल्यात त्या शौर्याच्या बॉटल्स आणि सियाचे सिपी कप्स. सो मी आता ते वॉश करून घेते आणि मग माझं किचनमधलं डिश वॉशिंग काम संपेल आणि मग त्याच्यानंतर आपण भेटूया. आत्ता मी तुम्हाला शॉर्ट क्लिप दाखवते.
आणि आतमध्ये जेव्हा मी बॉटल्स क्लीन करत होते तेव्हा शौर्य आणि सियाना बाहेर असे खेळत होते एकमेकांबरोबर. ते खेळताना खूप क्यूट दिसतात. सो माझ्या सगळ्या बॉटल झालेल्या आहेत आणि इथे पण मी सगळं आता क्लीन करून घेतलेलं आहे, झालेलं आहे. सो हे काम पण कंप्लीट झालं आहे. आणि हां, अजून एक, इथे ना हे मस्त ड्राईंग रॅक्स मिळतात. सो हे बॉटल ड्राईंग रॅक्स असतात आणि त्याच्यावरती तुम्ही बॉटल्स वाळत घालू शकता. म्हणजे ह्या गरम पाण्याने धुतलेल्या ज्या बाटल्या आहेत त्या खाली कुठेही टच होत नाहीत. सो त्या म्हणजे जम्स फ्री राहतात आणि कुठेही टच होत नाहीत. सो माझ्या एव्हरी विकेंडच्या कामांमध्ये हे खूप इम्पॉर्टंट काम असतं. हे असा हा स्टोव्ह असल्याने मला हे दरवेळेस काढून क्लीन करणं जमत नाही एव्हरी डे. सो मी हे काम एव्हरी विकेंड करते. पण ह्या वेळेस हे खूपच खराब झालं आहे, खूप खराब, म्हणजे खूपच कचरा झाला आहे. सो आता मी हे पटकन क्लीन करून घेते. आणि ह्याच्यासाठी मी इथे हे एक लिक्विड काढून ठेवलं आहे, म्हणजे हे क्लीनर आहे एक प्रकारचं. ते फक्त ह्याच्यासाठी आहे आणि हे नॉन टॉक्सिक आणि फूड सेफ वगैरे असं क्लीनर आहे. सो जनरली मी ह्या क्लीनरनीच हे गॅस स्टोव्ह मी क्लीन करत असते. आता मी हे ह्याच्यावरती सगळीकडे स्प्रे करून ठेवलं आहे आणि थोड्या वेळ मी आता हे इथेच सेट होऊ देणार आहे. म्हणजे जे चिकट आणि असे डाग असतात ते सगळे निघतील आणि मग त्याच्यानंतर मी हे क्लीन टॉवेलनी सगळं पुसून घेणार आहे. सो मी हे असं क्लीन करून घेतलं आहे आता आणि पहिल्यापेक्षा खूपच चांगलं क्लीन झालं आहे. पहिले खूपच खराब होतं. आणि आता मी ह्याच्यावरती हे रॅक्स ठेवते परत. ॲक्च्युली हे रॅक इकडचं. आणि हे आता मी असं सगळं क्लीन करून घेतलं आहे. हे मगासपेक्षा तरी खूपच छान क्लीन दिसतंय. इवन मी हे नॉब्स वगैरे हे सगळं क्लीन केलं आहे, हे सगळं काढून. आणि कदाचित खूप लोकांना माहिती नसेल, हे जे आहे ते सेफ्टी लॉक्स आहेत किड्स सेफ्टीसाठी. कारण की आता शौर्याची उंची इथेपर्यंत येते, म्हणजे त्याचा हात अगदीच पोचतो इथे आरामात. सो तो हे नॉब्स फिरवू शकतो. सो त्याच्यासाठी मी हे म्हणजे सेफ्टी लॉक्स लावून घेतलेत. आणि हे सेफ्टी लॉक्स पाहिजे तेव्हा आपण असे ओपन करून गॅस चालू बंद करू शकतो. सो ही खूप चांगली एक सोय आहे. हे सेफ्टी लॉक्स इकडे कोणत्याही स्टोअरमध्ये वगैरे अवेलेबल असतात, इवन ऑनलाईनसुद्धा अवेलेबल असतात. सो असं हे काम कंप्लीट झालं आहे. सो आत्ताच चेतन इंडियन स्टोअरमध्ये जाऊन आला आहे आणि हे सगळं सामान घेऊन आला आहे. तर चेतन काय काय घेऊन आला आहे ते मी तुम्हाला दाखवते. सिया आणि शौर्य इथे प्लेरूममध्ये खेळत आहेत, सो त्यांचा आवाज येईल. पण आपण बघूया काय काय आणलं आहे. सो पहिले तर चेतनने सगळ्यात महत्त्वाचं कांदे आणले आहेत.
त्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये वांगी आणली आहेत, मिरच्या आहेत, हा फ्लॉवर आहे, बराच मोठा आणला आहे फ्लॉवर, आणि थोडे टोमॅटोज आहेत, हे स्पिनॅच आहे, हे ॲक्च्युली बेबी स्पिनॅच लीव्ज आहेत, हे प्री वॉश्ड असतात आणि एकदम आपण म्हणजे काही धुवायला वगैरे जास्त लागत नाहीत, लगेचच काढून खाऊ शकतो. हे सलाड्समध्ये वगैरे आम्ही खूपदा वापरतो. नंतर इथे कोथिंबीर आणली आहे आणि बनानास. सिया आणि शौर्याला मी 4 वाजताच्या स्नॅकमध्ये भरपूर वेळा बनानास देते, कारण की दोघांना पण बनाना खूप आवडतं. सो बनानास आमच्या घरी स्टेपल आहे, ते लागतंच. ह्या झाल्या भाज्या. आता इथे तूर डाळ घरातली संपली होती, सो चेतन तूर डाळ घेऊन आलाय. हा ब्रेड आहे, हा सीड्सवाला ब्रेड आहे. मी आणि चेतन हा ब्रेड प्रेफर करतो कारण की हेल्दी व्हर्जन, बट सिया आणि शौर्याला आम्ही साधाच ब्रेड देतो. आणि हे पाव आहेत, मी 2-4 दिवसात पावभाजी बनवायचं ठरवलं आहे, सो तो पाव पण घेऊन आला आहे. हे आय थिंक सियानाने काहीतरी घेतलेलं दिसतंय. हे आहेत मार्शमेलोज आणि चेतनी हां पावभाजी मसाला आहे, अंडी, दूध आणि दही. दॅट्स ऑल. आय थिंक हे सगळंच आणलं आहे. सो शौर्य पण रडत होता, सो त्यांनी पण आता व्हिडिओ जॉईन केला आहे. इथे बघू शकता शौर्य हाय चेअरमध्ये बसलाय. शौर्य से हाय. लाजतोय शौर्य. तर आता वाजले दुपारचे 11:30 आय थिंक, 11:45. सो आम्ही आता जेवणासाठी ब्रेक घेतो, जेवतो आणि मग पुढचं काम करायला चालू करतो. आणि मग ते तर मी तुमच्याशी शेअर करीनच, सो पाहत राहा पुढचा व्हिडिओ. सो आत्ताच आमचं जेवण झालं आहे आणि आता जेवणाचं आणि किचनचं सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही म्हणलं आता नवीन हे जे दुसरं एक काम आहे ते करायला चालू करूया. ॲक्च्युली हे काम लिटरली 2 वीक पासून पेंडिंग आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आम्ही आत्ता काय करतोय. सो हा जो एरिया आहे इथे आमचा इंटरनेटचं कनेक्शन आलं आहे आणि हा इंटरनेटचा राउटर आणि मोडेम वगैरे इथे ठेवला आहे. पण आधी इथे शौर्याचा हात वगैरे पोचायचा नाही, कारण की तेव्हा तो काय म्हणजे रांगायचा चालायचा वगैरे नाही. पण आता त्याचा हात पोचतो आणि तो सगळ्या केबल्स आणि वायर आणि ह्याच्या सगळ्याबरोबर हे करतो, खेळतो. सो आणि बंद करून टाकतो सगळं. सो मी हे ॲमेझॉनवरनं 2 शेल्फ ऑर्डर केलेत. सो आम्ही आता असं प्लॅन केला आहे की इथे असे ते 2 शेल्फ लावायचे आणि हे सगळं जे मोडेम आणि इंटरनेटचं जे आहे काही राउटर वगैरे ते सगळं आम्ही इथेच ठेवू. आणि एकावरती थोडंसं मला डेकोरेटिव्ह लाईक प्लांट्स वगैरे ठेवता येतील आणि एकावरती आम्ही हे सगळं राउटर्स आणि हे ठेवू. शौर्य इथे हे करतोय, हेच हा रोज करतो, म्हणून आम्हाला हे इकडे लावावं लागतंय. हो ना शौर्य? नको दाबू ते बटन, इंटरनेट बंद होतं मग. आता जोपर्यंत चेतन ते शेल्फ लावतोय तोपर्यंत मी थोडंसं व्हॅक्यूम करून घेते, कारण की मुलं खाताना वगैरे खूप खाली सांडतात. सो व्हॅक्यूम तर मी 1 दिवसाआड करतेच. सो आता मी व्हॅक्यूम करून घेते आणि व्हॅक्यूमचं बटन दाबलं आणि व्हॅक्यूमच चालू झालं. ओके, लेट्स स्टार्ट. आणि मग नंतर मी व्हॅक्यूम करते ते बघून सियाना पण तिचं व्हॅक्यूम घेऊन आली, टॉय व्हॅक्यूम क्लीनर. आणि मग ते बघून शौर्यसुद्धा आला. तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून व्हॅक्यूम केलं. म्हणजे मी व्हॅक्यूम केलं, त्या दोघांनी उगीचच दंगा केला फक्त. तर आता चेतनचे पण ते शेल्फ लावून झाले, तर मी तुम्हाला दाखवते की आता ते कसे दिसतात. तर हे 2 शेल्फ आम्ही आज लावलेत आणि सगळं आमचं जे इंटरनेटचं आहे राउटर आणि मोडेम वगैरे ते वरच्या बाजूला ठेवलं आहे. आणि खाली शेल्फवरती हे आमचं होम सिक्युरिटी सिस्टीम आहे. तर सगळे कॅमेराज वगैरे सगळे कनेक्टेड आहेत इथे. याच्या थ्रू आम्हाला सगळं दिसतं आणि नोटिफिकेशन्स वगैरे येतात. आणि हे एक इथे मी मस्त माझं प्लांट ठेवलं आहे.
जेणेकरून असं छान दिसेल ते कॉर्नर. आणि तुम्ही बघू शकता की इकडचं सगळं आता पसारा दिसत नाही आहे, छान दिसतंय, क्लीन दिसतंय. आणि आता शौर्याला पण काही ओढाओढी करायला चान्स नाही आहे. फक्त एकच आहे की ह्या ज्या वायर्स आहेत त्या जराशा चांगल्या दिसत नाही आहेत. पण चेतन म्हणला की त्याच्यासाठी एक वेगळं केसिंग मिळतं, वायर केसिंग, ते आणून लावून टाकलं की तो पण प्रॉब्लेम काही येणार नाही, ते पण छानच दिसेल. आणि मुख्य सांगायचं म्हणजे हे शेल्फ आहेत ना, हे आमच्या या विंडोजचे जे शेड्स आहेत ते, आणि हा जो मी पडदा लावलाय तो, म्हणजे हे सगळं असं छान मॅचिंग झालंय. सो मस्तच दिसतंय, हो ना चेतन? हो, छानच झाले आता. हो, आमचं व्हॅक्यूम पण करून झालं आणि मग ते शेल्फ पण लावले, सकाळपासून क्लिनिंग केलं आणि अशी बरीचशी कामं झाली. आता फक्त एकच काम राहिलंय, ते म्हणजे ग्रासला पाणी घालायचंय. आणि आता सनसेटचा टाइम झालाय, तुम्ही बघू शकता सन तिथे आहे आणि आता मस्त सनसेट होईल. मी ग्रासला पाणी घालणार आणि मग आतमध्ये जाऊन आमची स्वयंपाकाची तयारी, डिनरची तयारी करणार. आणि तर असा होता आमचा हा आजचा दिवस. खूप फास्ट गेला ॲक्च्युली आणि सगळी कामं आमची कंप्लीट झाली आणि ती मी तुमच्याबरोबर शेअर केली. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, सो दॅट मी तसा व्हिडिओ बनवेन. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी काळजी घ्या आणि मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये.